हॅलो. हॅलो. हा बोला. दादा तुम्ही सुनील राजे पाटील बोलतोय का? हो बोलतो बोला. मी औंधवरून बोलते. बोला ना. माझ्या एका मैत्रिणीचा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे त्यांनी घर बांधले आणि सोफा घेतलेला आहे त्यांनी. तर 2-3 दिवस झालं. तर ते सोफा घेऊन 3च दिवस, आज 3रा दिवस आहे. त्यांना घरामध्ये ते अडचण व्हायला लागली. तर ज्या शॉप मधून घेतलाय ना त्यांना आम्ही रिक्वेस्ट खूप केली की तुम्ही घ्या परत आणि आम्हाला त्याच्या बदली तुमच्याकडूनच आम्ही हे घेतो म्हणून दुसरी वस्तू घेतो म्हणून 15,000चा घेतलेला आहे. बेड घेतलेला आहे, ऍक्च्युली बेड घेतलाय. तर बेडने अडचण होती, सोफा घ्यायचा आहे. त्यांची सिंगलच रूम आहे ना, आताच घर बांधलंय. तर ते बेडने एकाच रूम मध्ये पूर्ण झाकून जाते ना, बसायला उठायलाच येत नाही. तर ते नाही म्हणतात ते. तर तुम्ही बोलता का प्लीज त्यांच्याशी? हो द्या नंबर. फोन केला तर उचलतच नाही. तो का तिथे जाऊन कॉल करता का मग? तुम्ही बघा ना, तुम्ही फोन केला तर उचलला तर. आमचा सांगा नंबर नंबर, सांगा नंबर. 96. हॅलो. हा नमस्कार. हॅलो. सुनील राजे पाटील बोलतोय, मी सामाजिक कार्यकर्ता. हॅलो. सुनील राजे पाटील बोलतोय म्हणलं, सामाजिक कार्यकर्ता. बोला. तुमचं ते प्रकरण आलं तर रेखा सूर्यवंशीचं काहीतरी ती सोपं काय 15,000चा घेतल्या म्हणले वस्तू तुमच्याकडनं. हा. तर त्यांना काय दुसरं द्या ना, दुसरे त्यांच्या बदल्यामध्ये. त्यांना जर अडचण आहे म्हणले ते वस्तू ठेवण्यासाठी. हॅलो. हॅलो. 5-10 मिनिटं मग मी तुम्हाला गाडीवर फोन करतो. हा ठीक आहे, करा मला. हॅलो. हॅलो. हा उतरले का साहेब गाडीवर? नाही बोला ना साहेब. ते सुरेखा सूर्यवंशीची कंप्लेंट आली होती माझ्याकडे, तक्रार. हा बोला. त्यांचं काय ते 15,000चं काय तर घेतलं होतं म्हणले वस्तू. मग त्याच्या बदल्यात पैसे तर द्या, नाही तर त्यांना वस्तू द्या दुसरे. तसं कसं होणार साहेब? काय होणार? तसं कसं होणार? कसं होणार मग? ते आले, पैसे चॉईस केले, आम्ही घरी पाठवले. बरोबर आहे ना, घरी पाठवलं बरोबर आहे. पण त्यांना वस्तू द्या ना. त्यांना घरी कम्फर्टेबल नाही, रूम लहान आहे, ते जमना झाले, ऍडजस्ट होईना झाले. मग त्याला काय करणार? तुला विचारायला पाहिजे ना राव की बाबा मी एवढं बरोबर आहे, पण वस्तू करा आता काय करणार आता. ते बी गरीब लोक आहे, ते का असे काय हेच आहेत काय म्हणतो कुठल्या? ठीक आहे, मी विचारतो शेटला, सकाळी त्यांना फोन करतो. कोणाला? शेटला करताय का? सूर्यवंशी ना? हा रेखा सूर्यवंशी. बरं मी काय म्हणतो ऐका ना, कोणाला विचारण्यात बसण्यात माझा नाही. तुम्ही त्यांना वस्तू देऊन टाका दुसरी कुठली तरी. मग तो मी शेटला विचारतो, नंतर सकाळी त्यांना अहो फोन करतो. शेटला घ्या लाईनवर, मी बोलतो. शेटचा नंबर द्या मला, मी बोलतो त्यांना. मी विचारून घेतो ना, काय टेन्शन. मला किती वेळा सांगता मग? उगाच ती महिलेला त्रास नका देत बसू. सकाळी त्यांना फोन करणार 10 वाजता. किती वाजता? सकाळी 10 वाजता त्यांना फोन करतो. अहो मला आत्ता करा. त्याचा नंबर द्या. कोण आहे शेट? काय नाव आहे तुमच्या शेटचं? हॅलो. हॅलो. हा कोण शेट आहे? शेट महेश दादा जगताप. हा महेश दादा जगताप. हा द्या नंबर, सांगा मला. मी सकाळी फोन करतो ना तुम्हाला, त्यांच्यासोबत बोलणं घेतो ना. अहो साहेब सकाळी बोलायची काय गरज आहे? मला सांगा बरं, ही काय तुम्हाला पैसे रात्री रिटर्न काय बिटर्न होणार मागायला लागलेत का? हा मग मी तेच सांगतो ना तुम्हाला, त्यांना सांगून मी तुम्हाला करून देतो की एवढं काय घ्यायचं. एक दिवस थांबायला काय होतं सांगा ना. म्हणजे तुमची लय दिसायला मला हे. हा? त्यांना द्या की नंबर मला, त्यांचा मालकाचा नंबर देऊ शकत नाही का अरे पण मी सकाळी तुम्हाला फोन करतो की साहेब, एवढं काय? आता 2-3 दिवस झाले त्यांना ते पडलेलं आहे. तू एक मग दिवसात परेशान काय होणार करतोय सांगा त्यांना ना. विनाकारण? जमतं का तुला असल्या गोष्टी कोणाच्या? करायला महिलांना? कोणाला? हा कोणाला? त्यांना मी त्रास काय दिले त्यांना? हा मग काय त्रास कुठल्या दिले कायद्यात मला आहे? सांग सांगा. बरं तू असल्या गोष्टी करायला. हा? कुठल्या कायद्यात आहे असल्या गोष्टी करायला? पण मी काय केलं सांगा ना तुम्ही. मग आता काय बोलतो? 3 दिवस झालं बोलत नाही तू. त्यांना 3-4 दिवस झालं कोणासोबत? फिरवतोय त्यांना, बरोबर आहे का? कोणी बोलले मला 3 सोबत पाठवलं, त्यांना पण पाठवला, तुम्ही पण या सकाळी येते दुकानात या. हॅलो. काय हॅलो. नाव आहे तुझं? मी ओम दुकानात प्रकाश. यायला का तुला लहान बिन दिसतो का रे? मालक मी तुम्हाला काय खोटं बोलले का राव? मग दुकानात या म्हणजे? मग तुम्ही काय म्हणलं 3 तुला मी दिवस काय झाले तुम्ही बोलतोय? नॉर्मल बोलतोय तुला. तू अरे साहेबांचा नंबर साहेब दे, पण मी कोण आहे? अरे साहेब मी तुम्हाला काय बोलले? मी सकाळी त्यांना करून देतो एवढं बोलले काय? खोटं बोलले मग असं बोल ना, फोन मग करतो तसं मी बोलतो. सांगितलं ना. मग मी तुम्हाला काय बोलते, मी सकाळी आता मी मालकासोबत बोलून तू घेतो आणि सकाळी त्यांना आवाज फोन करतो. वाढून बोलू नको मला. साहेब आवाज नाही वाढवलं मी. तू शांततेत बोल. मी आवाज नाही वाढवले, मी फक्त सांगितले तुम्हाला, मी काय खोटं बोलले नाही साहेब. मग
कोणाला विचारणार आहे तू? मला लाईनवर मी घे माझे साहेबांना. साहेब, अरे तर मी तेच सांगितलं साहेब, मी तुला खोटं काय 1 बोललो मिनिटाचा तुम्हाला? विषय नाटक करू नको माझ्यासमोर. अरे साहेब मी नाटक काय नाही केले. मग काय प्रॉब्लेम आहे तुला आता? मग मला आता काय प्रॉब्लेम आहे? काय नाही प्रॉब्लेम. मग काय बरं देत नाही त्यांना? आता दुसरी किती वस्तू वाजले? दे, नाही तर पैसे देऊन टाक 9:30 रिटर्न त्यांना. वाजले. मग आता 8:30 कधी वाजले ते म्हणजे देणार? काय झाले? मग 8:30 वाजे इथून मटेरियल घेऊन जायला लागल, तिकडे ते खोलायला लागल, परत आणायला लागल. ते कसं आण 1 रे मिनिटात होऊन बाबा, जाईल पण का? त्यांना उद्या देऊन टाका. फोन बिन अरे लावतो मग मी ते मंत्रालयात, कुठे फोन काय लावलं. बोलले का राव? तुम्ही असं काय हे काय करता साहेब? आता आम्ही 1 मिनिट त्यांच्याशी बोल, 2 मिनिट चालू. मग मी काय ते काय बोलले का मी तुम्हाला? हॅलो. हा बोला ना. मॅडम तुम्ही सकाळी जावा 10-11 वाजता त्याच्याकडे. त्यांना लाईनवरच बोला बरं जरा. हॅलो. हॅलो. हा भैया वो मी तुम्हाला काय त्रास दिले मला सांगा तुम्ही? अरे त्रास काय बोलू नको, तू ती देऊन टाक, विषय संपवून टाक. मग तुम्ही म्हणले ना की 3 दिवस झाले त्यांना त्रास देतोय. तू त्यांना हेराफेरी करतोय ना तू 3 दिवस झाले. मी काय नगर केलं सांगा ना. आणि थांब थांब त्यांचा आहे का 2 मिनिट सांगावं तुझा काय विषय. त्यांनी 2-3 वेळा फोन केला, फोन उचलत नाही, गाडीवर तुमचे आज फोन आले माझ्याकडे. मग हे तुमचे आल्यानंतर साहेबांचे आले, 2 फोन साहेबांचे पण नाही उचलले. तू परत केला का मला फोन वगैरे? अं? तू मला परत फोन कर, तुझं काम आहे का ना, तुझं कर्तव्य आहे का ना? 5-10 मिनिट झाले. तू कसली गाडी चालवतो काय? एरोप्लेन चालवतो काय? अरे एरोप्लेनची बात नहीं साहेब. हा मग अरे भैया आप बोले थे ना 15 मिनट में कॉल तो करेंगे. 15 मिनट में मैं नहीं हुआ फ्री, मैं मोस्ट तातवड़े जाने को मेरे को 1 घंटा लगा है. बरं ठीक आहे, असू दे, त्यांचं सकाळी क्लिअर करून टाक, त्यांचं काय असेल विषय. तसं नसतं साहेब. बरं सकाळी क्लिअर करून टाक. किती वाजता पाठवू त्यांना? तुम्ही हे केलं तर थोडी होतं. ऐक रे बाबा, दारू बिरू पेला काय तू? मी दारू वगैरे काय नाही पिलं साहेब. मग तू ऐक ना, सकाळी किती वाजता पाठवू त्यांना? प्रेमाने सांगितलं सगळे होते साहेब. अरे बरं सकाळी किती वाजता पाठवू? मी 12 नंतर पाठवतो. 12 नंतर का? हा ठीक आहे, ते त्यांना वस्तू दे, नाही तर पैसे देऊन टाक परत. पैशाचे विषय नाही साहेब, इथे इंटरेस्ट लिहिलेलं आहे. काय देणार मग? काय देणार? एक वस्तू देते ना हा दे, वस्तू देऊन टाक जाते. हो मग ठीक आहे, हा ओके. वस्तू घेतो आम्ही भैया दुसरी, पण फक्त ते एक्सचेंज करायचंय. ते आमची चुकी आम्ही मान्य करतोय, पण 15,000ची वस्तू तुमची आहे ना. चुकी आहे तर तुम्हाला इथे यायला पाहिजे की राव? तुम्ही फोनवर काय बोलतोय? इथे यायला पाहिजे तुम्ही की? नाही म्हणताय अरे मग दीदी, आमच्याकडे 1 माणूस नाही, 10 माणूस आहे, सगळे बाहेरच आहे. ए भाई, तू काम करतो ना लोकांच्या गोरगरीब लोकांना पैसे देतो ना तू, त्यांचा ग्राहक आहे. तुला माहित आहे ग्राहक कोण असतो? मी काय मोठा माणूस नाही साहेब. मग काय का बोलतो रे? आवाज शांततेत बोल की जरा. मग मी मोठं वरकरी कुठे बोलले मी? मग शांततेत बोल. ती महिला आहे, एका महिलेशी बोलताना एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? काय नाही तिला नवरा नाहीये, ती एकटी कसं बस घर बांधले, ते तिच्याकडून चुकी सगळं झाली. मान्य आहे दीदी. तुम्हाला इथे यायला पाहिजे की बाबा माझ्या घरात बसत नाही. आम्ही पण गरीब माणूस तुम्ही आहे. नाहीच म्हटल्यावरती तिथे अरे नाही कोणी म्हणले तुम्हाला? सांगा बरे ना. भाई, ऐक ना ऐक ना, असू द्या मॅडम, तुम्ही जावा 12 वाजता. हे नाही ऐकलं मला कोणी सांगा म्हणले परत. तुम्हाला? नाही मला सांगा ना. ठीक आहे. मग कसं आता काय मग बोलतो? आम्ही उद्या येतो, ते घेऊन जातो आणि ते बेड घेऊन येतो आणि हे तुमच्याकडून सोफा घेऊन जातो. तुम्ही पहिले दुकानात या बघा. बर बर ठीक आहे, चालेल. पहिले दुकानात येते. तुम्हाला कुठला पाहिजे, काय पाहिजे, ते तुमच्या घरी बसणार का नाही हा बसणार? आधी बघा नंतर मॅडम तुम्ही जाऊन. घेऊन गेले नाही बसणार तर ठीक मी तेच काम करू का? सांगा मला. मग हे बरं, पहिले बरं. या तुम्ही. आणि कर सहकार्य कर जरा. ऐक ना भाई, हा कर जरा प्लीज. हो म्हणले आम्ही काय नाही म्हणले का? तुम्ही सांगा बरं मला. ओके ओके हो कर. मी तुम्हाला नाही म्हणले का? तुम्ही राव जे जोरात बोलले राव, तसं थोडी अरे वाटतं. बोलू नको, पण मी काय बोलतो, कर सहकार्य कर. आम्ही तुम्हाला याचं नाही नाही अरे मी काय तुला, मी काय म्हणतो का तुला? दादागिरी थोडी करतो. त्यांचं क्लिअर कर बाबा. कशाला बोलले? अरे मी काय उच्च आवाजात बोलत नाही साहेब. गरीब माणूस आहे मी. अरे बाबा, ती बी गरीबच आहेत म्हणून माझ्याकडे तक्रार आली, म्हणून मी फोनवर बोलतोय तुला. तू वेगळंच बोलतोय. तुझं काम आहे का नाही सांग बरं एखाद्या महिलेला? हं? हा तुझं काम आहे का नाही सहकार्य करायचं काम? तो मी कुणाला नाही म्हणले सांगा. हा तिच्या मागं पुढं कोण नाही, काय नाही, तू तिला त्रास देतो कोणाला नाही विनाकारण. म्हणले मी? सांगा ना. त्यांना पाठ ते आले असते तर मी लगेच करून दिले असते पोरगे. बरं ठीक आहे, असू दे, विषय सोडा. तिच्याबद्दल मी माफी मागतो. विषय संपवून टाक, देऊन टाक. पाठवा त्यांना सकाळ 12 वाजेनंतर करून देतो. हो हो येते भैया. दादा म्हणला ना सकाळी येऊन बघून जावा म्हटलं ना. हो बोललो मी त्याला. जावा तुम्ही सकाळी 11-12 वाजता जाऊ. हो दादा, हो. खूप खूप धन्यवाद हा दादा. हो हो, काय नाही, करत जाऊ काय असेल. काय आगाव बोललं तर फोन लावून द्या मला. हो दादा, हो. खूप खूप धन्यवाद. ओके हो.